बसले पोटामध्ये कावळे खूप ओरडतात सगळ्यांच्या, कंटाळा आलाय, पाठ दुखते नाही का. परंतु मला खूप आनंद होतो की इतक्या इतक्या म्हणजे मोठ्या प्रमाणावरती तुम्ही महिला एकत्र आलाय आणि काहीतरी करण्याची तुमच्यामध्ये एक जिद्द आहे, एक चिकाटी आहे, एक खरोखर तुमच्यामध्ये एक ताकद आहे की दुनियाला बदलून दाखवण्याची, की आपल्या समाजामध्ये खालापूर एरियामध्ये जो समाज आहे, जो कातकरी ठाकूर समाज आहे, त्यांना बदलून दाखवण्याची ताकद या महिलांमध्ये आहे. हे तुम्ही दाखवून दिलं एकत्र संघटित येऊन, की या सगळ्या ज्या आमच्यासारख्या लोकांना आहेत, सगळ्या ज्या सरकारी नोकर आहेत किंवा जे राजशाहीवरती बसलेत, त्यांना दाखवले की महिला काहीतरी करू शकतात. तर माझं नाव साजिद आहे आणि साची सामाजिक संस्था आणि अनंत विकास आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थान हे जे आहे आपल्या 15 गावामध्ये 20 गावामध्ये काम करणार आहे. तर काम म्हणजे काय, तुम्ही शिकलाय, आता तुमची मुलं पण काय शिकलेत, बरोबर, तुमची मुलं पण शिकली असतील ना थोडीफार. तर आम्ही या गावामध्ये येऊन जे मुंबईमधले, जे पुण्यामधले, जे दिल्लीमधले जे इंटरनॅशनल स्कूल आहेत, इंटरनॅशनल कॉलेज आहेत, तिथले प्राध्यापक वर्ग, तिथले जे प्राध्यापक आहेत, जे टीचर आहेत किंवा जे ॲडमिनिस्ट्रेशन लेवल आहे, ते तुमच्या गावामध्ये येणार आहे. तुमच्या गावामध्ये येऊन मग करायचं काय, प्रत्येक गावामध्ये तुझ्या जे जे गाव आहेत त्या गावामध्ये कॉम्प्युटर सेंटर काढायचे. लक्षात येते ताई, प्रत्येक गावामध्ये आपल्या मुलांना, जे शहरातली मुले आहेत आणि आपल्या गावातली मुले आहेत, जे आदिवासी मुले आहेत, त्यांना कुठं आपण बघितलं पाहिजे. जर दोन्ही मुलांना उभं करा, शहरातल्या आणि खेड्यातल्या, तर आज आपण बघा की शहरातली आणि खेड्यातली मुलं कुठे आहेत. शहरातली मुलं इतकी फास्टमध्ये इंग्लिश बोलतात, ते फॉरेनमध्ये जातात, ते दिल्लीमध्ये जातात, ते मुंबईला, पुण्याला, त्यांना 20-20 लाख रुपये वर्षाची फी. तर त्या तिथून ते टीचर, प्राध्यापक लोक तुमच्या गावामध्ये येतील आणि तुम्हाला शिकवतील की गावामध्ये नक्की आपल्या मुलांना काय केलं पाहिजे. समजा आता नवीन भरती निघली आदिवासी विकास विभागमध्ये, आपले जे गावामध्ये 10वी पास आहेत, 12वी पास आहेत, त्यांना कळेल की बाबा ॲप्लिकेशन कसं करायचे. आता सगळं कॉम्प्युटराईज झालंय, प्रत्येक गोष्ट म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे, सगळं फॉर्म कॉम्प्युटरवर भरायचे. तर तुम्हाला कसे माहिती पडणार, जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगत नाही की हा ॲप्लिकेशन फॉर्म, हा जो जो फॉर्म आहे तो भरायचा कसा, हे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे. हे झालं एक. तर दुसरी एक संकल्पना अशी की जे कारणासाठी शिक्षण, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात टीच फॉर कॉज, हे जी आपल्या खालापूरमध्येच गाव आहेत त्यामध्ये कारणासाठी शिक्षण म्हणून एक उपक्रम राबवायचा आहे. जे बी आदिवासी मुलं आहेत आपल्या गावामधली, त्यांना एकदम गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये लायब्ररी